कृष्णा सही कर. कृष्णा माझा रुमाल बघितलास का ग? कुठे गेला? डबा तयार आहे का माझा? जाता जाता घेतो. कृष्णा 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 अगं लक्ष कुठे आहे तुझं? आता कसला विचार करतेस? का रे, काय पाहिजे होतं का? मला जे पाहिजे ते मी घेतलं. आणि मला तुझं टेन्शन घेता आलं असतं ना तरी मी घेतलं असतं. तू सगळं सांगितलं पाहिजे ना मला. काय झालं बोल. दादासाहेब काय बोलले का तुला? नाही नाही, ती मला काही बोललं नाहीयेत. पण दादासाहेब आणि भाऊसाहेबांमध्ये जे काही वाद झाले ना ते माझ्या डोक्यातनं जाता जात नाहीयेत राय. मी त्यांची भांडणं थांबवली, पण सतत मला त्यांची भांडणं थांबवता येतील असं नाहीये ना. त्यांच्यातला विस्तव जाता जात नाही. आणि हे जर असं चालू राहिलं ना तर घर तुटायला येळ लागणार नाही राय. कसे दादासाहेब त्यांच्या जुन्या परंपरा रीतिरिवाज ही काही सोडणार नाही. आणि भाऊसाहेब त्यांना जर ते चुकीचं वाटलं तर ते त्याला परवानगी बी देणार नाही. अशानं ना घरात सतत त्यांच्या दोघांच्यात खटकं उडत राहतील. राया, आपल्याला ना यावर काहीतरी कायमचा उपाय शोधला पाहिजे. कृष्णा तुला असं खरंच वाटतंय का की आपण जर उपाय शोधला तर तो दादासाहेबांना पटेल? ती हे सगळं स्वीकारतील? का नाही स्वीकारणार? अरे दादासाहेब काही वाईट नाहीयेत. फक्त खूप वर्ष झाली ते या जगाच्या संपर्कात नव्हते, एकटे होते, माणसांच्यात मिसळले नाहीत. त्यामुळे बाहेरच्या बदललेल्या जगाची त्यांना काही बी कल्पनाच नाहीये. म्हणून बघ, अजून पण ते जुन्या परंपरा रीतिरिवाज यांना घट्ट धरून चालतात. आणि त्यांची अपेक्षा आहे आपण पण असंच वागावं. आणि राया, आपण ना त्यांना यातनं समजातनं बाहेर काढलं पाहिजे. त्यांना हे नवीन बदललेलं जग दाखवलं पाहिजे. त्यांना माणसांमध्ये घेऊन गेलं पाहिजे. नव्या गोष्टी, नवं जग हे त्यांना दाखवलं पाहिजे. मग बघ, ते आपणहून नव्याचा स्वीकार करतात की नाही आणि त्यांची विचार बी बदलतील. कृष्णा, मला तुझं पटत नाही असं नाही बरं का, पण मी जेवढं दादासाहेबांना ओळखतो ना मला नाही वाटत ते माणसात मिसळतील. अगं एकलकोंडी झालेत ते. ठीक आहे, हे बघ, ते बाहेरच्या माणसांकडे जाणार नाहीत, पण बाहेरची माणसं तर घरात येऊ शकतात ना. म्हणजे हे बघ, दादासाहेब इतक्या वर्षांनी घरी परत आली म्हणून आपण घरात एक मोठी पूजा ठेवूयात. ते पूजेला तर नाही म्हणणार नाहीत आणि पूजा पण होईल. आणि त्या निमित्तानं ते बाहेरची गावातल्या लोकांना भेटतील पण. आणि अशानं त्यांची बाहेरच्या जगाशी ओळख बी होईल. काय कृष्णा, अगं कसली भारी आयडिया शोधून काढलीस ग तू. तू आहे का नाही लय भारी आहेस बघ. चल आपण सगळ्यांना पूजेबद्दल सांगू. चल ये. आई, हुयतजी, गुलमावशी, दादासाहेब, भाऊसाहेब, लवकर बाहेर या. काय झालं राय? का सगळे नाव देत? कृष्णाला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. कृष्णा, काळजी करण्यासारखं काय नाही ना? मला राहायला असं वाटतं दादासाहेब इतके वर्षानंतर परत घरी आले म्हणून आपण घरी एक मोठी पूजा घालूयात. त्यांचा येण्याचा आनंद आपण एक मोठी पूजा घालून साजरा करूयात. कृष्णे, तुला कसं ग लोकांच्या मनातलं कळतं? मला बी असंच काहीतरी करावं वाटत होतं बघ, पण हे काय म्हणतात याची भीती वाटत होती मला. अहो, तुमची काय हरकत नाही ना याला? मामांजी, नाही म्हणू नका.
तुमचा उत्साह दांडगा दिसतोय, पण सत्यनारायणाची पूजा घालणं एवढं सोपं नाहीये. आता विधात्यांच्या घरी पूजा म्हणल्यावर गावातली बरीच लोक आपल्या घरी येणार, आणि आपल्या घरी आलेला कुणीच उपाशी पोटी गेलेला आम्हाला चालणार नाही. त्यांच्या जेवणाचं तुम्हाला बघावं लागेल, पूजेची तयारी तुम्हाला करावी लागेल, आणि ह्यासाठी लागणारं सामान सुमान बी तुम्हाला आणायला लागेल. हे समज तुम्हाला जमणार आहे का? हो, जेवणाचं आम्ही सगळ्या बायका मिळून करू, हो ना? थांबली. झालं तर मग जेवणाचं सगळं बायका बघतील आणि उरलेलं सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. पूजेत कसलीच कमी पडणार नाही, ही जबाबदारी माझी. अहो, आता तरी घालूया की पूजा. ठीक आहे, तुमची समद्यांची इच्छा आहे तर घाला पूजा. पण ज्याच्या घरात तुम्ही पूजा घालणार आहात त्याची परवानगी आहे का ते आधी विचारा. ज्यानं कुणाचं नुकसान होणार नसेल, कुणाला त्रास होणार नसेल, त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद मिळणार असेल, अशा गोष्टींना आम्ही कधीच विरोध करत नाही. न त्या गोष्टी आम्हाला पटत असो की नसो. आई, आपण जोरदार पूजा करू. राया, सगळ्या गावाला आमंत्रण द्या. अनिलला बरोबर घ्या. हो भाऊसाहेब. आणि चल, किचन मध्ये येतेस, कामाचं नियोजन करूया. हा. आई, आम्ही पण लागतो कामाला मग, है ना? आत्या बोला, कशी करायची पूजेची तयारी? ते तुझं तू ठरव. मला आधी सांग, तू कधीपासून या घरची मालकीन झालीस? कोणी सांगितलेलं का पुढं पुढं करायला, हे पूजेचं खूळ काढायला? आत्या, काय झालं? माझं काही चुकलंय का? नाही म्हणजे मी हे आपल्या घरच्या भल्यासाठीच करत होते. आता इदा त्यांच्या घरची पूजा आहे म्हणलं वाईच माणसं येणार नाही ती. एकतर आधीच अंगण सारवून सारवून कंबार गेली आहे माझी कामातनं, आणि तू आता पूजेचा स्वयंपाक करायला लाव. हिला मामांजींसमोर मोठेपणा घ्यायचा होता ना. बघा, मी घरचा किती विचार करते हे दाखवून द्यायला आपल्या सगळ्यांचा बळी द्यायला निघालेली. अहो आत्या, ही काय बोलताय तुम्ही? माझ्या मनात पण असलं काही येणार नाही. मग कुणी सांगितलेलं ग नको तिथं दगड मारायला? आता प्रसादात जर काही कमी जास्त झालं तर मामांजी सोडतील का आपल्याला? विजय गत कडाडतील आपल्यावर. आणि बाहेर विधात्यांच्या इज्जतीचं 3-13 वाजतील ते वेगळंच. ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि सांग ही पूजा रद्द करूया. अहो पण आत्या, आता सगळंच ठरलंय. ते तू ठरवलंयस. आपण ही पूजा घालूया रंजना आत्या. होय रंजे, घालूया. हिनं बाहेर तोंड उचकाटले म्हणल्यावर पूजा तर घालायच लागणार आहे. तुम्ही दोघी नक्की कुणाच्या बाजूच्या आहात? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? अगं रंजे, तुझ्या इतकाच आम्हाला बी राग आलाय. पण काय करतीस? हिनं जर बाहेर जाऊन आपलं नाव सांगितलं, आपल्याला पूजा नको आहे असं सांगितलं, तर दादासाहेब परत आपल्यावरच भडाकतेली, आणि हिला तीच पाहिजे असणार आहे. असं नाहीये. तू तर बोलूच नगस ग. तुझ्यामुळे ही समज भोगायला लागतंय आम्हाला. आम्हाला या घराची काळजी आहे का नाही म्हणून ही समज करतोय आम्ही. रंजे, घालू ग आपण पूजा. हा, आता मला वाईच त्रास होईल, पर काय करीन मी सण. आत्या, तुम्ही जरा विश्वास ठेवा माझ्यावर. हे सगळे व्यवस्थित पार पडत. आपण सगळे एकत्र मिळून ही पूजा व्यवस्थित पार पाडूयात. तुम्हाला प्रसादाची काळजी आहे ना? तुम्ही बघा, समदे आपल्या प्रसादाचं कौतुक करतील.
आणि पुढे जाऊन आपल्या प्रसादाची आठवण पण काढतील. बरं चला, मी लागते तयारीला. खरंच आहे कृष्णे, आजचं पूजेचं जेवण आणि प्रसाद असं बनल का नाही की हे गाव कायम आठवण काढेल. वहिनी, ओ वहिनी, अहो बाहेर या लवकर. हात दुखायला लागलं माझं. अहो राया दादाने अख्खं मार्केट उचलून आणले. मला वाटतं घरात पूजा नाही, लगीनच आहे. हा मग हलक्यात कामच नसतंय आपलं. कृष्णा, एकदम लग्नासारखी पूजा झाली पाहिजे बघ. हा हुनर, तू काय बी काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना, मग का नाही होणार पूजा छान? वय तर समधी नाव काढतील बघ. राय, ते सगळ्यांना आमंत्रण गेले? हो भाऊसाहेब, ते ग्राफिक डिझायनर कडनं डिझाईन बनवून घेतली निमंत्रणाची आणि मोबाईलवर सगळ्यांना पाठवली आणि सगळ्या माणसांना फोन बी केलाय आणि अनिल गावात बी सांगून आलाय सगळ्यांना. चांगलं केलं. आम्हाला पण काही जणांना निमंत्रण द्यायची होती, आम्ही पण फोनवर देऊन टाकतो. काय कामं राहिलेत बघा. आई, तेवढं चौरंग काढून देतेस का मला? मी केळीचे खांब घेऊन येतो तोवर. कृष्णे, तुझ्या या उत्साहाला ही गुली कसा सुरुंग लावत्या का नाही ती तू बघच. गुली 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 गुली. हा ठेवा तिथं. पंचामृत आणलं? ठीक आहे. तुम्हाला सुपारी आणि पान लागतील ना? हा, सुपारी आणि पान. हे घ्या. ठीक आहे. एकंदर पूजेची तयारी सगळी झालेली आहे. पूजेला बसण्याचा मान असलेल्या जोडप्याला बोलवा. राया कृष्णा, पूजेला बसा. भुयाची आम्ही मग तू या घरची सून आहे, तुझा मान आहे. राया चल तू बी बस. भुयाजी, मामांजी इतक्या वर्षांनी परत आपल्या घरी आले म्हणून ही पूजा ठेवली आणि आज पूजेला बसण्याचा मान तुमचा आणि मामांजींचा आहे. चला बरं, या बसा. खरंच गुणाची हा एका पूजेला न बसण्यामागं काहीतरी वेगळंच कारण आहे. मला तर नक्कीच ह्यात काहीतरी गोळ वाटतोय. मला ह्यात लक्ष घातलंच पाहिजे. ओम गंग गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. कला देवताभ्यो नमः. अष्टदेवताभ्यो नमः. श्री गजाननाय नमः. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनोदिक्का ऋषींनी पुराण सांगणाऱ्या स्वतःना प्रश्न विचारला. पूजा सगळी संपन्न झालेली आहे. आता सर्वांनी आरतीला उठा. बोला सत्यनारायण महाराज की जय.
अनिल अनिल हा भाऊसाहेब. जेवणाच्या पंक्ती सुरू करा. राय चला ना. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. मंडळी करा सुरुवात. मम्मी तू सांगितलेली वस्तू आणली बरं का. आता सांग काय करायचं. काय न ग, तू काय नाही केलेलंच फायद्याचं आहे माझ्या. मग मला काय सांगितलं आणायला. चुकलं माझं. आण इकडं, नाहीतर समजा घोटाळा करून ठेवशील. पुरी अरे अनिल भात आण ना. हा आता आलो. काय पण म्हणा, भाऊसाहेबांच्या घरचं जेवण मात्र उत्तमच. प्रसादाचं आणि जेवणाचं पावित्र्य राखणं कोणाकडनं शिकावं ते तर फक्त विधाते कुटुंबियाकडनंच. मसाले भातात चांगलाच मसाला टाकलाय. हे घ्या गरमागरम मसाले भात. जाय करा का भात. मटणाचा तुकडा. आपण तर आता एक घासही खाऊ शकत नाही. पूजेच्या कार्यक्रमात हे कोण खपून घेणार आहे. मला बी नाही जेवायचं. अहो पूजेचं जेवण म्हणजे देवाचा प्रसाद असतो आणि त्यात मटणाचा तुकडा म्हणजे. विधात्यांकडनं आपल्याला ही अपेक्षा नव्हती. ए चला उठा रे. भाऊसाहेब तुम्ही फक्त आम्हाला फसवलं नाही, प्रत्यक्ष देवाला फसवलंय. आता 1 मिनिट पण थांबायचं नाही. तर हे चला रे सगळे. दादा दादा थांबा ना. अहो ऐकून तरी घ्या माझं. ताई